नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आहे कंतारा स्पेशल। तर इथे कंतारा रिलीज झाला आहे जर्मनीमध्ये, तर आम्ही चाललो आहे तो बघायला। फक्त याच्यात एक ट्विस्ट आहे, तो जो मूवी आहे तो आहे कन्नडामध्ये। आणि माझे जे कन्नडाचे मित्र आहे त्यांची फार इच्छा होती की आम्ही कन्नडामध्ये तो मूवी बघा आणि तो एक्सप्लोर करावा ऑप्शन। तर आम्ही चाललो आहे, वेळेमध्ये आम्ही रेडी आहे, बसची वाट बघतोय। 11:15चा शो आहे आमचा। लेट्स सी, मूवीमधले काही सीन तुम्हाला दाखवेल मी आणि रिॲक्शन तर ऑब्व्हियसली अजून काय झालं तर नक्कीच तुम्हाला दाखवेल। तो आज आपण पुन्हा चाललो आहे सिनेमॅक्सला कंतारा मूवी बघायला। तर ॲक्च्युली आम्ही दोघंच आहे हिंदीवाले, बाकी हा अख्खा ग्रुप आहे, यांच्यासोबत आम्ही आलेलो आहे। मूवी खूप भारी, आता इंटरव्हल झालेला आहे, खूप म्हणजे खूप भारी मूवी। मी तुम्हाला सगळा रिव्ह्यू देईलच थोड्या वेळाने, पण हां, आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता। सो महान और रोज कैसा लगा? और भाई तू भी मदर टंग में तुम्हारी पिक्चर फॉरेन में देख के तर मी तुम्हाला आता मूवीचा रिव्ह्यू देणार आहे। सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी शक्यतो अशा गोष्टी करत नाही, पण ही जी मूवी होती मला वाटतंय पर्सनली की मी याच्यासाठी रिव्ह्यू द्यावा। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मूवीचं जे डायरेक्शन आणि जी स्टोरी रायटिंग आहे एकदम एक्स्ट्रीम लेवल भारी आहे। म्हणजे असा मूवी तुम्ही बघितलाच नसेल। कांतारा 1 तर भारी होताच, पण हा जो पार्ट आहे कांताराचा हा तर अजून बाप आहे। म्हणजे जे डायरेक्शन केलेले आहे, जे ऍक्शन केली ना ती फक्त ऋषभ शेट्टीच करू शकतो, म्हणजे एवढा भारी होता। ऍक्शन सीन्स आणि ज्या स्टोरीमध्ये ते घुसलेले ना, लिटरली सांगतो माझ्या अंगावर काटा येत होता, इतके भारी त्यांनी ते रंगवलेले आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्टोरीमध्ये इतका डेंजर ट्विस्ट टाकलाय त्यांनी की तुम्ही विचार करताय काहीतरी वेगळं, अरे सगळं चांगलं होतंय, अजून काय ट्विस्ट टाकू शकतात, काय टाकू शकतात, आणि सडन ते एक इतका मोठा बॉम्ब फोडतात की डायरेक्ट म्हणजे तुम्ही कन्फ्युज होता की भाई काय हे नक्की। तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे पिक्चर संपत आलाय, स्टोरी संपत आलेली, पण तसं नाहीये। तुम्हाला मी तो ट्विस्ट सांगणार नाही, ऑब्व्हियसली तो मेन स्पॉइलर आहे मूवीचा, पण हा मी तुम्हाला 100% रिकमेंड करेल की ही मूवी तुम्ही नक्की बघा। खूप म्हणजे आपले जे इंडियाचं जे मूवी कल्चर आहे ना ते खूप एक एक्स्ट्रीम लेवलला नेऊन ठेवलेलं आहे। मला खूप जास्त आवडला मूवी आणि मी खरंच रिकमेंड करेल की तुम्ही नक्की जा। मी तर ऍटलिस्ट मी कन्नडामध्ये बघितला मूवी, हिंदीमध्ये पण नव्हता सबटायटल सोबत, पण स्टील मला आता सवय ऑब्व्हियसली मी जॅपनीज अॅनिमे वगैरे बघतो त्याच्यामुळे, पण हिंदीमध्ये का होईना तुम्ही बघा। कन्नडामध्ये तर मी सांगेल मला पहिले एक्सपेक्टेड नव्हतं, पण कन्नडामध्ये खूप भारी एक्सपिरियन्स आला, कारण की त्या लोकल लँग्वेजमध्ये ती जी पॉवर आहे मी म्हणेल ती तुम्हाला फील होते की नक्की काय चाललंय त्या सीनमध्ये। तर 100% तुम्ही जा। ऍक्शन, डायरेक्शन, स्टोरी लाईनअप सगळं सगळं एकदम एक्स्ट्रीम लेवलला आहे, खूप मस्त आहे। पण हा एक कॉमन गोष्ट अशी तुम्हाला दिसेल की काही गोष्टी तुम्हाला रिपिटेटिव्ह वाटतील, पण त्याचा मिनिंग हा नाही आहे की अरे सेम सेम आहे, नाही। तो विषय असा आहे की त्यांनी हे दाखवलंय की कशा लेवलच्या गोष्टी होतात, जुन्या गोष्टी कशा पुन्हा नव्याने होतात। तर तुम्हाला सगळं कळेल। मी अजून काय बोलतो तुम्हाला सगळं पिक्चर सांगून बसेल। आता मी जे बोललोय काय रिपिटेटिव्ह ते तुम्हाला मूवी बघितल्यावरच कळेल की अरे अच्छा हा सीन होता का, ओके। तर 100% मी खात्री आहे तुम्हाला मूवी नक्कीच आवडेल, बघून या, तुम्हाला खरंच आवडेल। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला। तर हा होता आजचा ब्लॉग, आय होप तुम्हाला आवडला असेल। हा शॉर्ट ब्लॉग होता, याच्यात माझा मॅक्सिमम मोठा असं होता की मूवीबद्दलचे रिव्ह्यू द्यायचे होते। तर खूप खास मूवी होता, खूप छान मूवी होता, नक्कीच जाऊन बघा तुम्ही। असंच स्प्रिंग करत राहा, सपोर्ट करत राहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।